हा माझा मित्र भूषण याने एक रील बघितली की आपल्याला एका ठिकाणी पिझ्झा खायला नाशिकमध्ये चालू झालेली आहे, ती पण वुडन फायर मध्ये. तर यांनी बघितल्यानंतर हा इथे व्हिजिटला आला. याला माहित नव्हतं, ऑलरेडी मी याला इन्व्हिटेशन सेंड केलेलं होतं की ओपनिंगच्या वेळेस ये, पण हा काही आला नाही. त्यांनी त्यावेळेस काही लक्ष दिलं नाही. पण हाच माझा मित्र आज रीलच्या नादामध्ये शोधत शोधत इथे आला. तर आता आपण त्याच्याकडून जाणून घेऊ की आपल्याला सावर साईड वुड फायर पिझ्झा कसा वाटला. सांग भूषण, कसा वाटला तुला पिझ्झा? सर्वात प्रथम नमस्कार. म्हणजे पिझ्झा खाताना इतका आनंद झाला. म्हणजे पिझ्झा बनवण्यासाठी वेळ लागतो, पण व्हॅल्यू फॉर मनी होता. म्हणजे त्याच्यावरती जे पूर्ण जे मटेरियल भरलं जातं ते एकदम व्यवस्थित. सगळ्यात इम्पॉर्टंट इथं क्लीन खूप आहे. तो स्वतः पूर्ण गोष्टी क्लीन करतो, सगळ्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज करतो, त्याच्यानंतर पिझ्झा देतो. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की पिझ्झा खाताना आपण ओव्हन मध्ये खातो. ओव्हन मध्ये काही रेज असतात, ते आपल्या बॉडीला खूप हार्मफुल असतात. सो या गोष्टी खूप आपल्याला त्रासदायक ठरतात. वुडन मध्ये बाबळीच्या लाकडाच्या म्हणजे कोळशापासून वाफ बसून तो पिझ्झा तयार होतो. आणि हा पिझ्झा खाण्यासाठी तुम्ही नाशिककर सगळे या. आणि मी एक शोधत आलो, तुम्ही पण शोधत या आणि ट्राय करा आणि नक्की कमेंट मध्ये सांगा की पिझ्झा कसा होता. भूषण, तू आता सँडविच पण ट्राय केला होता, तर आमच्या इथला हा स्पेशल सँडविच आम्ही नवीनच चालू केलेला आहे. आणि मित्रांनो, आपण ऑफर पण चालू केली आहे. ऑफर मध्ये असं चालू केलेलं आहे की आपण कोणताही 10 इंचेसचा पिझ्झा बाय करा, त्याच्यावर आपल्याला एक कोल्ड्रिंक फ्री मिळणार आहे. तर तुला सँडविच कसा वाटला? नक्कीच. सँडविच म्हणजे क्वांटिटीच्या बाबतीत बोलतो. ऍक्च्युली तेवढं सँडविच एक जण खाणं खूप मोठी गोष्ट आहे, कारण त्याची क्वांटिटीज भरपूर येते. आम्ही पूर्ण ग्रुप होता, माझी बहीण वगैरे सगळे दाजी 7-8 जण होतो आम्ही. पण आम्हाला ऍक्च्युअली 2 सँडविच आणि एक पिझ्झा पूर्ण पोट भरलं. ऍक्च्युली आल्या आल्या आम्ही 3-4 पिझ्झाची ऑर्डर दिली, पण 2 मध्येच क्वांटिटी एवढी झाली की पोट भरून गेलं. धन्यवाद मित्रा आल्याबद्दल. इथं तुम्हाला भावी वाटचाल शुभेच्छा. धन्यवाद. आणि मित्रांनो, याचा ऍड्रेस आहे आपल्याला डोंगरे वसतिगृह मी जवळ टाकलेला आहे. डोंगरे वस्ती जे आपलं ग्राउंड आहे त्या ठिकाणी टाकलेलं आहे. पण आपण इथे बघू शकता अलेबियन बेकर्स आहे. तुम्ही मॅपला, आता माझं जे नवीन कार्ट असल्यामुळे इथे लोकेशन दाखवत नाही, तर अलेबियन बेकर्स अँड कॅफे सर्च करा, तर तुम्हाला ही लोकेशन मिळून जाईल. धन्यवाद.